नमस्कार. ज्योतिष जायका किचनमध्ये आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये हॉटेलसारखी चिकन बिर्याणी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. खायला खूप मस्त अशी ही झणझणीत चिकन बिर्याणी लागते, तर तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये मी एक बटाटा चिरून घेतलेला आहे. कच्चाच बटाटा इथे मी वापरलेला आहे. सगळ्यात अगोदर चिकन मॅरिनेट करून घेऊया. तर यामध्ये एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा यामध्ये आपण धने पावडर घालणार आहोत. तर इथे बेसिक मसाले जे सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतात तेच मसाले इथे आपण वापरणार आहोत. आता यामध्ये एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि 2 चमचे यामध्ये आपण दही घालणार आहोत. तर दही नक्की घालायचं, तेव्हाच आपली बिर्याणी खूप मस्त लागते. दही जर नसेल तर यामध्ये तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी देखील चालेल. आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, थोडीशी पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर कट करून घातलेली आहे. सुरुवातीलाच आपण यामध्ये मीठ घातलेलं होतं. आता हा सगळा मसाला आपण चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत, जेणेकरून चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट होईल. आणि हे चिकन कमीत कमी आपण अर्धा तास तरी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. बिर्याणी बनवताना अशा प्रकारे जर चिकन अगोदर मॅरिनेट करून ठेवलं तर बिर्याणीची चव खूप मस्त लागते. त्यामुळे ही प्रोसेस अगोदरच आपल्याला करून ठेवायची आहे. तर आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया. तर इथे एका कढईमध्ये मी खडा मसाला घातलेला आहे. यामध्ये हिरवी वेलची, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी मी घातलेली आहे. आता यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे मी उभ्या आकाराने कट करून घेतलेले आहेत. आता कांदा देखील आपल्याला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता कांदा देखील आपला व्यवस्थित भाजत आलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. तर घरातील अवघ्या किरकोळ साहित्यामध्ये अतिशय मस्त अशी ही बिर्याणी तयार होते. कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्ही अशा प्रकारे अगदी झटपट बिर्याणी बनवू शकता. कांदा आपला गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे. तर अर्धा तास मी हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं. अर्ध्या तासानंतर आपण ही बिर्याणी करायला घेत आहोत. तर इथे आपण हे चिकन हाय फ्लेमवरती 1 ते 2 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये आपण जे मसाले वापरलेले आहेत त्याचा कच्चेपणा जाईल. तर अशा प्रकारे आपण 1 ते 2 मिनिट हा मसाला आणि चिकन व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तर चिकन आपलं व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी कट करून घातलेला आहे. आता टोमॅटो देखील आपण व्यवस्थित यामध्ये परतून घेऊया. तर 1 मिनिटभर आपण हे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. 10 ते 15 सेकंद यावरती मी झाकण ठेवलं होतं, जेणेकरून टोमॅटो आपले व्यवस्थित सॉफ्ट होईल. आता झाकण उघडून आपण पुन्हा चेक करूया. तर बऱ्यापैकी टोमॅटो आपले सॉफ्ट झालेले आहेत. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता चिकनला व्यवस्थित तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बटाटा आणि चिकन आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर मॅरिनेट केलेल्या भांड्यामध्ये मसाला उरल्यामुळे त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे. तेच पाणी यामध्ये मी वापरलेलं आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि जोपर्यंत चिकन आपलं व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी इथे एक मोठा ग्लास बासमती तांदूळ शिजवून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला 80% भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं नाही. तर इथे आपण चिकन देखील बघूया व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर यामध्ये अजून थोडंसं पाणी शिल्लक असल्यामुळे आपण याची ग्रेव्ही अजून कमी करून घेणार आहोत. तर झाकण पुन्हा ठेवून आपण हे व्यवस्थित ग्रेव्ही याची शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपलं हे चिकन देखील व्यवस्थित शिजलेलं आहे. 10 ते 10 मिनिटामध्ये आपलं हे व्यवस्थित चिकन शिजून तयार होतं. तर तुम्ही बघू शकता याला तरी देखील मस्त आलेली आहे. आता यातील एक चिकन आपण बघूया. तर चाकूच्या मदतीने कट करून बघूया. तर इथे बघू शकता चिकन देखील आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता यावरती आपण जो शिजवून घेतलेला भात आहे त्याची लेअर लावून घ्यायची आहे. लेअर लावायच्या अगोदर गॅसवरती मी एक जुना तवा ठेवलेला आहे, जेणेकरून बिर्याणी आपली तळाला लागणार नाही. आता यावरती आपण जो तयार केलेला भात आहे तो सगळा भात यावरती घालायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपली झटपट पण खायला खूप जबरदस्त लागणारी बिर्याणी आपण अवघ्या काही मिनिटामध्ये तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे बिर्याणी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. जेव्हा केव्हा बिर्याणी खायचं मन झालं तर तुम्ही अशा प्रकारे अगदी झटपट बिर्याणी घरी बनवू शकता. आता सगळ्यात शेवटी यावरती आपण कट केलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालायची आहेत. तर अशा प्रकारे बिर्याणीमध्ये पुदिना आणि कोथिंबीर घातल्यामुळे बिर्याणीची चव खूप मस्त लागते. आता यामध्ये आपण कट केलेल्या हिरव्या मिरच्या वरती गार्निशिंग करून लावणार आहोत.
त्याचबरोबर यामध्ये आपण फूड कलर घालणार आहोत, तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण बिर्याणी दिसताना खूप मस्त दिसते. तर इथे मी येलो फूड कलर वापरलेला आहे. आता यावरती सगळ्यात शेवटी तूप आपण वापरणार आहोत, तर इथे मी 2 चमचे तूप यामध्ये घालणार आहे. सगळ्यात शेवटी अशा प्रकारे तूप वापरल्यामुळे बिर्याणी खाताना खूप मस्त याची चव लागते. आता झाकण ठेवून आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिट बिर्याणीला दम द्यायचा आहे. तर 10 ते 15 मिनिटानंतर आपली बिर्याणी मस्त झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि बिर्याणी आपण डिश आउट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. सुगंध तर खूप मस्त येत आहे. तर ही बिर्याणी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.